Hello, everyone. Welcome to the podcast. Today, we have a very special guest with us, someone that you all have requested for another episode. She previously was a guest for our podcast for episode 3, and you guys really enjoyed it. And we enjoyed recording it as well. So that was rather spontaneous. This one will be a little more planned. Let's say hi to her. She's here with us. Hello, Sunita ji. Hello, everybody. You are listening to the Purvakyan podcast, where we discuss historical events and impressions of the past. This podcast is dedicated in the loving memory of our late grandfather, Kaka Sahib Chutay. So let's switch to Marathi now. Yes. आपण जेव्हा मराठीचं रेकॉर्डिंग करत होतो तेव्हा तुला मी गेस करायला लावलेलं की नक्की कुठला टॉपिक आहे ह्या एपिसोडचा, आठवतं का? हो. सो तेव्हा तू म्हटलेलीस नाटक किंवा कविता. मग मी म्हटलेलं पुढच्या वेळी. सो आता ती वेळ आलेली आहे. Yes. वा 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 वा. आता आपण कवितेबद्दल बोलूया. हो नक्की बोलू. पण मी सावनी तुला असं सांगेन की कवितेबद्दल बोलताना मी खूप डीप याच्यामध्ये न जाता, म्हणजे कविता कुठून सुरू झाली, तिची निर्मिती, हे ओघाने आलं तर बोलूच. पण तुमच्या पिढीला, तुझ्या एज ग्रुपला, तुझ्या आर्याच्या किंवा तुमच्या थोडंसं पुढची पिढी, की त्यांना मराठी कवितेची ओढ वाटावी, मराठी कविता वाचावीशी वाटावी, मराठी कविता समजून घ्यावीशी वाटावी, अशांच्यासाठी. कारण आत्ता थोडासा कल नाही आहे तुमचा मराठीकडे, तर तो कसा तुम्हाला आवडायला लागेल आणि खरंच इतकी परिपक्व आणि उत्तम जी कविता आहे ती तुमच्यापर्यंत कशी पोचेल, या दृष्टिकोनातनंच मी तुमच्याशी त्या विषयावर बोलणार आहे. हो, नक्कीच. हां. आणि मला तर खरंच क्युरिओसिटी आहे की मराठी कविता का, नुसतं कविता नाही पण मराठी कवितेचं वैशिष्ट्य काय? नाही, आपली मातृभाषा आहे मराठी आणि मराठीची बोली कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविनं, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी हे म्हणून ठेवलंय. इतकं हे अमृताचंही पैज जिंकणारं, अमृताबरोबर हे असं आपलं जे मराठी आहे, आपली जी मातृभाषा आहे, आपली जी मायबोली आहे, त्याच्याबद्दलची आत्मीयता, त्याच्याबद्दलचं त्यातली वैशिष्ट्य, त्यातलं चांगलेपण हे आपल्याला माहिती पाहिजेत. पण तितकीच हिंदी कविता ही उत्तम आहे, बेंगॉली कविता ही उत्तम आहे, सर्व भाषांच्या आहेत. पण आपण मराठी कविता समजून घेणार आहे, कारण आपल्या महाराष्ट्राला एक संतांची मांदियाळी जी लाभली आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, आणि हे मधले सगळे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकाराम महाराजापर्यंत, आणि जनाबाई आहे, संत संत चोखामेळा आहेत, नरहरी सोनार आहे, सावतामाळी आहे. हे आपापल्या ठिकाणी काम करताना त्या त्या कामाला देव समजून तिथून त्यांची जी अभंग निर्मिती झाली, काव्य निर्मिती त्यांच्यातून झाली, हे खूप अलौकिक आहे सगळं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मराठी कविता किंवा कविता इन जनरल त्यातनं काहीतरी खूप मोठं आपल्याला नॉलेज मिळू शकतं. नॉलेज म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत, कधी निर्मिती होते, ह्याला सृजनशील लेखन असं म्हणतात. म्हणजे कसलं तर जे स्वतःच्या सृजनशक्ती, म्हणजे स्त्री ही सृजन आहे, माती ही सृजन म्हणतो आपण, तिच्यातनं पिकाची निर्मिती होते. स्त्री, आपण जेव्हा आपल्यातून एखादा नवीन जन्माला घालतो, तशी ही कविता आहे. कविता प्रसवली असं म्हणतात. प्रसवणे म्हणजे डिलिव्हरी होणे. कविता प्रसवली म्हणतात. कविता झाली म्हणण्यापेक्षा मला कविता प्रसवली. एखादा ना असा, इट इज द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ इमोशन्स. कविता म्हणजे काय? इट इज पोएट्री. स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ आवर इमोशन्स इज पोएट्री. म्हणजे तुमच्या भावना जेव्हा दाटून येतात, तुमच्या मनामध्ये जेव्हा खदखद एखाद्या गोष्टीची होत असते, एखादी व्यक्त करावीशी भावना वाटत असते, तेव्हा तुम्ही झरझर झरझर जे लेखणीतून तुमच्या उतरतं, ती असते कविता. आता झरझर लेखणीतूनच उतरलं का हो? तर नाही. तुझी आवडती जी कवयित्री आहे तिच्या हातात लेखणी होती का? नाही. बहिणाबाई. येस. म्हणजे त्या तर
अशा भागेत राहत होता की म्हणजे तिथे कोणी कविता करेल असं कधी आपल्याला वाटलंच नाही. एवढ्या हार्डशिप्समध्ये ते शेती करत होत्या ना, हो. आणि त्या एवढ्या हार्डशिप्समध्ये, त्या एवढ्या भर उन्हामध्ये ते कविता करतील, हे कधी म्हणजे कुणी इमॅजिनच केलं नसतं. म्हणजे शाळेची पायरी चढली नाही. म्हणूनच सांगितलं की याच्यासाठी झरझर लेखणी हवी, तुम्हाला विद्वत्ता, खूप शब्द प्रचूर पाहिजे. तुम्ही असं नाही, तुमच्या जे मनातून बाहेर येतंय ती, तिचं अगदी सुप्रसिद्ध सगळ्यांना माहिती आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. इतका साधा सोपा सरळ संसाराचा अर्थ तिने सांगितलाय. संसार असार आहे, संसार हा मायाजाल आहे, काही नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, चुल्यावर तवा ठेवलेला आहे, केवढी आग त्याला लागतीये, केवढी धग त्याला लागतीये, पण तो तावून सुलाखून, आणि वरती उत्तम भाकरी तो तुम्हाला त्यातनं करून देतोय. भाकरी हे तुमचं जीवन आहे, जगण्याचं साधन आहे. अशा अनेक कविता बहिणाबाईच्या आपल्याला माहिती आहेत. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार असतील ना, अशी पोएट्री बनवायला. आणि त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बट दिस इज अ पोएट्री ऑफ द फायनेस्ट क्वालिटी. म्हणजे Yes, yes. लिहिता वाचता येणाऱ्या लोकांना पण ही कधीच जमणार नाही अशी आता पोएट्री आहे. आज जे MA सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स आहेत, जे काउन्सिलिंग करतायत, म्हणजे मी पण त्यातलं थोडंसं शिकले, तर हे ऐक तू, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. आपलं जे मन आहे त्याच्या संबंधीचं हे केवढं उदात्त सायकॉलॉजी तिने सांगितली आहे, PhD, की मन कसं आहे, वढाय वढाय म्हणजे ओढच घेत आहे, आणि कसं आहे, उभ्या पिकातील ढोरं, पिकातून फिरतंय, म्हणजे आपले विचार जे मेंदू फिरतोय सारखा मनामध्ये, किती हाकला हाकला, नाही मला हा विचार करायचा, मी त्याला हाकलून देते, पण पुन्हा ते पिकावर येऊन बसतं. अगदी सोपं सोपं त्याच्यात त्यांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, फिलॉसॉफी सांगितलेली आहे. आता आपण कवितेकडे जेव्हा येतो परत, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ती, पूर्वी काय होतं की संस्कृत म्हणजे इसवी सन पूर्व चौथ्या याच्यापासून, शतकापासून ते जवळजवळ 16व्या शतकापर्यंत सगळी निर्मिती ही संस्कृतमधून होत होती. संस्कृत ही मुख्य भाषा होती. आणि मग हळूहळू लोकांना वाटायला लागलं की का संस्कृतमध्येच फक्त लेखन होणार, मग मराठीकडे कल आला. कवितेला तेव्हा एवढं वरचं स्थानच नव्हतं. कविता ही विद्वानांच्या दृष्टिकोनातनं एवढी थोडीशी तुच्छ हा शब्द जरा हे होईल, परंतु ती खालच्या दर्जाची मानली जात होती. कविता हा दृष्टिकोनच नव्हता. पण मग महानुभाव पंथातल्या नागदेवराज चांगदेव यांनी सुरुवात केली हळूहळू ओवीबद्ध रचना करायला. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार जो झाला, तर ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलेली जी गीता होती संस्कृतमध्ये, त्यांना वाटायला लागलं की ही मर्यादित राहतीये, सर्वसामान्यांपर्यंत ही पोचणं गरजेचं आहे. कारण गीता म्हणजे काय आहे, जीवनाचं सार आहे तुमच्या, कसं जगायचं आहे, काय करायचं आहे. आणि महाभारत काय आहे, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे काही घडतंय जगामध्ये, जे घडतंय ते सगळं व्यासांनी जे लिहून ठेवलंय, व्यासांच्या मुखातून जे आलं आणि गणपती महाराजांनी लिहिलं ते महाभारत, ते सगळं घडतंय. त्यामुळे हे सगळ्यांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. मग माऊलींनी काय केलं, कशाची रचना केली, ज्ञानेश्वरीची. आणि मग तू म्हणशील की अगं आजी, ती पण भाषा किती अवघड आहे, आपण मागच्या वेळी बोललेलो आहे. ती प्राकृत भाषा आहे, म्हणजे ती त्यावेळी मराठी इतक्या उच्च दर्जाची होती. हळूहळू काळानुरूप बदल होत ती आता आपल्या मराठीपर्यंत आली आहे. पण मग तुम्ही जर हे सगळं समजून घेतलं ना, तर नक्की तुम्हाला त्यामध्ये आवड निर्माण होईल, इंटरेस्ट निर्माण होईल, आणि आपली मातृभाषा ही आपल्याला उच्च पदावर नेता येईल. आणि होपफुली हे पॉडकास्ट ऐकून सुद्धा खूप लोकांना जरा इन्स्पिरेशन मिळेल हे सगळं वाचायला आणि सर्च मारायला. नुसतं ह्या पॉडकास्टवर पण नाही लिमिटेशन, पण बाहेर सगळं ॲटलिस्ट त्यांना ॲटलिस्ट एक पुश तरी मिळेल.
नक्कीच. आणि काय करू शकता तुम्ही 4 मित्रमंडळी एकत्र या. नुसती आपल्याला वाचायला जर कंटाळा येत असेल तर सगळे मिळून एकत्र बसा. एक आठवड्यातनं दिवस ठरवायचा की आम्ही 2 तास बसणार. कविता वाचा. तुम्हाला इतकं सापडत जाईल. हे ज्ञानेश्वर माऊलींपासून आपण आलो, परंतु त्याच्यानंतर तुकाराम महाराज. काय भाषा आहे! इतके छान अभंग आहेत. मजेदार आणि अर्थ सहज कळण्यासारखे आहेत, सहज सुलभ. काही अवघड शब्द नाहीत त्यात, रेग्युलर रुटीनमधले शब्द आहेत. तिथून तुम्ही चोखामेळा, सावता माळी, मगाशी मी जे उल्लेख केलं, तो कुठे काम करत होता, त्याच्या माळी आहे, तो त्याच्या शेतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, माझी विषय संपला. हे तर किती छान आहे. जनाबाई म्हणते दळिता कांडिता, ये रे बा विठ्ठला, तू माझ्याबरोबर ये रे बाबा, मी एवढं दळण कांडण करते. त्यानंतर आपण येतो नवकवितेकडे. म्हणजे आता खूप विस्ताराने हे बोलता येईल, पण आपल्याला थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायची आहे, म्हणून आपण येतोय आता नवकवितेकडे. मग नवकवितेमध्ये अनेक कवी आहेत असे की ज्यांनी आपल्याला भुरळ घातलेली आहे. विवा शिरवाडकर आहेत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज म्हणजे गडकरी. नंतर बालकवी आहेत, श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. श्रावण मासी हर्षमानसी, श्रावण महिना आहे अतिशय आनंदाचा, अतिशय आपल्याला आवडतो. अरे रोज सण, रोज गोड खायला, रोज खीर, पुरण, श्रावण शुक्रवार असं सगळं असतं. म्हणजे आपल्याला तो आवडतो. श्रावण मासातला एक आनंदच वेगळा आहे. त्यावेळची सृष्टीच एक वेगळी आहे. हिरवी गार सृष्टी, वनश्री फुललेली असते. आणि हर्षमानसी, मनात आनंद आहे. हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात असा पाऊस पडतो, क्षणात म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू असतो. आम्ही लहानपणी त्याला कोल्हाकोल्लीचं लगीन म्हणायचो. तर ऊन पावसाचा खेळ चालू असतो, त्यामुळे आपल्याला वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. वरती आपण जर बघितलं ना, तर या ऊन पावसाच्या खेळामुळे जे सायंटिफिक रिझन आहे, आपल्याला माहिती आहे की एका पांढऱ्या प्रकाशामध्ये 9 रंग असतात. ते ताना पिही निपाजा 7 रंग आपल्याला वरती इंद्रधनुष्य दिसतं. तर किती सुंदर बालकवींनी ते गुंफलंय. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. नभ म्हणजे आकाश, मंडप आहे आकाशाचा, आणि त्याला हे तोरण बांधलंय. किती छान. आणि हे म्हणजे डोक्यामध्ये हे असे विचार येणं सुद्धा किती सिंपल आहे. आपल्या पण येऊ शकतात कल्पना. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. म्हणजे रवी म्हणजे सूर्य, सूर्य जे बघत नाही ते कवीला दिसतं असं म्हटलं जातं. तर आपणही, तुम्ही जितकी कविता वाचाल, त्याच्याबद्दल चर्चा कराल, ऐकाल, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे खूप वाचन, खूप ऐकणं, बी अ गुड लिस्नर, आणि लिहिणं. रामदास स्वामींनी सांगितलंय, नित्यनियमाने रोज थोडेसे वाचावे आणि लिहावे. प्रसंगी अखंडित वाचित जावे, नित्यनियमाने थोडे लिहावे. हे अगदी खरं आहे. कारण आपल्या क्रिएटिव्हिटीला स्कोप मिळणार आहे त्यातून. दुसऱ्याचं वाचत बसतो आपण, दुसऱ्यांनी केलेलं आपण ऐकत बसतो, तर आपलं ऐकू दे ना कोणीतरी. आपल्या क्रिएटिव्हिटीला, सृजनशक्ती जी मी म्हणते ती क्रिएटिव्हिटी. म्हणजे आपण आता लोकगीतांबद्दल बोललो किंवा बहिणाबाईंबद्दल बोललो, ह्यानी आपल्याला कळतं की इट शोज एनीवन कॅन बी अ पोएट. आणि देर इज नो बाउंड्री फॉर पोएट्री. एवढे आपण आता कुठे लोकगीतांपासून आपण ज्ञानेश्वरांकडे च्या बद्दल बोललो. कल्पनेची भरारी तुमची जितकी जास्त असेल. आता लोकगीतं तू म्हणतेस, हाही पुन्हा बहिणाबाईचाच प्रकार आहे. लोकगीतं म्हणजे काय असायचं? इट इज अ रिलॅक्सेशन. तो त्यांचा पिरियड असायचा. संध्याकाळी श्रमिक जेव्हा किंवा शेतावरून काम करून, श्रम करून, हमालीचं काम असतं, ह्याचं मजुरीचं काम असतं, सगळे संध्याकाळी किती छान ते हे होतं सगळं. आता संध्याकाळी एकमेकांना भेटत नाही. एका कुटुंबातली लोक एकमेकांना भेटत नाही आहेत. आपल्या खोलीतनं दुसऱ्या खोलीत आईला गुड नाईट व्हॉट्सअपवरनं म्हणतायत मुलं. हे उपयोग नाही आहे. तर त्यावेळेला समाज असा पाराच्या ठिकाणी, पार असतो एक खेडेगावांमध्ये. पार म्हणजे एक मोठं झाडं असतात वडाची वगैरे, आणि त्याच्या भोवती बांधलेला कट्टा, आणि तिथं सगळे जमून किंवा एक शेकोटी पेटवतात थंडीच्या दिवसात, आणि त्याच्या भोवती फेर धरून जे नाचतात. भांगडा हे लोकगीत आहे. कोळी नृत्य लोकगीत आहे. तर अशा पद्धतीने जी, आणि मग ती लोकगीतं कुठं लिहिलेली नव्हती.
नंतर ती कलेक्ट केली गेली, नंतर रेकॉर्डिंग करून ती पण ते लोक तिथल्या तिथं त्यांना जे आठवायचं ते म्हणत जायचे आणि मुखोद्गत मग या पिढीकडून त्या पिढीकडे अशी ती लोकगीतं. दुसरा लोकगीतांचा विषय म्हटलं तर शूरवीरांचे जे गौरवगाथा आहे, म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आहे की शाहिरी पोवाडे आणि त्याच्याच अनुषंगानं आलेली ती लावणी. लावणी हा आणि रस आहेत, 9 रस जे आपण म्हणतो ना, प्रत्येक कलाकृतीमध्ये, प्रत्येक साहित्यकृतीमध्ये 9 रसांच्या मध्ये ते बांधलेलं असतं. वाक्यम रसात्मकम काव्यम, जे रसपूर्ण वाक्य असतं, मागच्या वेळी पण मी तुला सांगितलं होतं, त्याला म्हणतात काव्य. तर ते जे 9 रस आहेत, शृंगार, रौद्र, वीर, बिभत्स, भयानक, अद्भुत, करुण, शांत, हास्य, हे जे 9 रस आहेत ते जेव्हा तुमच्या याच्यातून येतात, मग वीररस कुठे येणार? आत्ता आपण म्हटलं तसं पोवाड्यामध्ये, कारण ती वीरगाथा बोलली जाते. आत्ता सुद्धा आपले जे सैनिक बाँड्रीज सगळ्या सीमांवर लढतायत, आपल्यासाठी सदैव आपल्यासाठी उभे आहेत राष्ट्ररक्षणार्थ, त्यांच्यावरती पण आपण आत्ता वीर गाणी म्हणतो, त्याला आपण स्फूर्तिगीतं म्हणतो. तर त्यावेळेला काय रचले गेले? पोवाडे. अनेक पोवाडे असे प्रसिद्ध आहेत. तसंच काय व्हायचं, युद्धावरती गेल्यानंतर त्या लोकांना काही करमणूक नव्हती, पोवाड्यातूनही करमणूक व्हायची, पण थोडीशी शृंगारिक अशी त्यांना घरच्यांची आठवण येते, त्यावेळी जी सादर केली जायची त्या लावण्या. अतिशय उत्कृष्ट रचना. म्हणजे लावणी म्हटलं की आपल्याला आठवण येते गदी माडगुळकर आहेत, नंतर आपले कोल्हापूरचे जगदीश खेबुडकर. अरे वा वा वा. तो त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचीच गरज नाहीये. तो जो काही लावणीमध्ये त्यांनी साज उभा केलाय तो अलौकिक आहे सगळा. त्यामुळे आणि आत्ताची जी लावणी ते प्रस्तुत करतात ते म्हणजे तू म्हणतेस त्या डिस्क्रिप्शन प्रमाणे अगदीच अपोजिट आहे. नाही, पण आता सुद्धा पुन्हा लावणीला म्हणजे सादरीकरणामध्ये थोडं फरक आलाय, कारण समाजानुरूप. पण आता सुद्धा काही मंडळींनी, म्हणजे विठाबाई पंढरपूरकर आहेत त्या, किंवा आत्ता सुरेखा पुणेकर आहेत, त्यांनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली. तर आता आपण थोडक्यात आता बघूया की कवितेचे प्रकार किती आहेत. भावकविता, ज्यामध्ये भाव ओतलेला असतो, मग तो कुठलाही असेल. प्रेमभाव आहे. जनरली भावकविता ही प्रेमभाव, भक्तिभाव, म्हणजे भक्तिगीत म्हटलं जातं. भाव ज्याच्यात आहेत त्याला भावगीत म्हटलं जातं. त्यात विरहगीत पण आहे. म्हणजे जीवलगा कधी रे येशील तू, हे भावगीतच आहे, पण त्यात विरहाची भावना, म्हणजे लढाईवर गेलेला नवरा आहे, तो कधी येईल ही वाट बघतीये, विरह आहे त्यामध्ये. नंतर अशा पद्धतीने भक्तिगीत आहेत. मग भक्तिगीतामध्ये परत अभंग आहेत, भजनं आहेत. आता पारंपरिकतेकडे गेलो तर अगं किती सहजतेने, जेव्हा स्त्री, आता स्त्रिया खूप बाहेर पडल्या हे झालं, पण जेव्हा स्त्री फक्त घरातलं काम करत होती त्यावेळी ती सकाळी उठल्यानंतर जात्यावर दळण दळायची. मिक्सर वगैरे काय नव्हतं तेव्हा, गिरण्या नव्हत्या. जात्यावर दळण दळताना ती सहज ओव्या म्हणायची. मग त्या ओव्या म्हणजे काय असायचं, एक तर भक्ती देवाची, आणि दुसरं म्हणजे खूपदा आता हे मंगळागौरीचे खेळ वगैरे जी पारंपरिक गाणी आहेत, किंवा नागपंचमीला त्या ज्या गाणी म्हणतात, त्यामध्ये सासरचा जाच, तिला होणारे कष्ट, तिला होणारा त्रास, तिला येणारी माहेरची आठवण, या गोष्टी त्यामध्ये ती व्यक्त व्हायची. म्हणजे व्यक्त होण्यासाठी कविता हे अतिशय उत्तम साधन आहे. एवढे लांबडे निबंध त्यासाठी लेख लिहावे लागत नाहीत, नाटकं लिहावी लागत नाही. सहज स्फूर्त, जे येतं ते सहज स्फूर्त तोंडातून येणार. पहिली माझी ओवी गणराजा तुला, कधी रे माहेराला धाडशील मला, मला कधी माहेरला जायला मिळेल, ही ओढ तिला असायची. आता आपण नवीन कडे येताना मला एक आठवतं की आत्ता यंदा जन्मशताब्दी आहे कविवर्य कृब निकुंबांची. तर इतकी साधी, आता हा अर्थ तर काही कळायला अवघड नाही आहे. त्यांची कविता आहे, घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. काय म्हणतीये एक माहेरवाशीण, वाऱ्या अरे माझ्या परसात पिंगा घाल रे, ये रे. आणि कुठून आलाय तो, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. माझ्या माहेरून तू आलायस आणि तिथल्या सुवासाची माझ्या परसात बरसात कर.
म्हणजे तिला जी आठवण येते ते त्यातनं ती व्यक्त करते. अशा अनेक अनेक कविता आहेत आपल्याला सांगता येतील. आणि आपण काही शेवटाकडे येताना काही कवींची मी तुला नावं सांगेन की ज्यांच्या कविता तुम्ही वाचू शकता. मगाशी मी सांगितलं गोविंदाग्रज म्हणजेच राग गडकरी, राम गणेश गडकरी, ज्यांनी खूप नाटकं लिहिली. बालकवी. नंतर आपल्याला केशवकुमार आहेत म्हणजे अत्रे. आता विडंबन कविता हा आणि एक प्रकार आहे. विडंबन कविता म्हणजे काय, तर आता एखादंच उदाहरण मी तुला सांगेन की त्याच्यावरच एक आपल्याला पूर्ण एपिसोड करता येईल. की विडंबन कविता म्हणजे एखादी कविताच घ्यायची आणि त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने भाष्य करायचं. विडंबन म्हणजे काय, उपहास, चेष्टा. आता ते गाणं आहे ना, आता आपण मनाचे श्लोक आपल्याला माहिती आहेत, तर त्याच्यावर केशवकुमारांनी म्हणजे अत्र्यांनी कसं केलंय, मनानी टपंथे कधीही न जावे. रामदास स्वामी काय म्हणतात, मना योग्य पंथाने जा, योग्य रस्त्याने जा. पण हे म्हणतात, मनानी टपंथे कधीही न जावे, निशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. म्हणजे नशाप्राणी केल्यासारखं चाल. म्हणजे काय, झोकांड्या जातात, दारू प्यायल्यावर होतं तसं. नंतर तुला एक छोटंसं मी उदाहरण सांगेन. तर कवितेचे प्रकार आपण बघत होतो. बालकविता आहेत, अनेक बालकविता आहेत. आता बालकवितांचं इतकं वैशिष्ट्य आहे, अडगुळं मडगुळं रुपयाचं कडबुळं ते तान्ह्या बाळा तिटलऊ वगैरे अशा ज्या कविता आहेत. किंवा ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. आता इथे आणखीन एक थोडासा सूक्ष्म प्रकार, आपली पॉझिटिव्हिटी किती आहे बघा. ये रे पावसा, आणि इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणता, रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे. आपण म्हणतो ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, कारण आपला शेतीप्रधान देश आहे. हे पण इथे आलं निगडीत. ही जी बडबड गीतं आपण ज्याला म्हणतो, इन अ वे त्याच्यामध्ये काहीतरी इंटलेक्च्युअल बोललं जातं असं आणि शिकवलं जातं. नाही, त्यामुळे तसं सगळ्याच बडबड गीतांमध्ये असेल असं नाही. आता आपण यातून हा अर्थ काढला. पण बडबड गीतांचा उद्देश किती चांगला आहे, जी आपल्याला प्रायमरी स्कूलमध्ये, म्हणजे आता ते मोठा गट, छोटा गट किंवा सिनियर ज्युनियर काय तुमचं असतं, पहिली, आम्हाला तर पहिली दुसरी तिसरीपर्यंत तेच होतं. तर त्या बडबड गीतातनं वोकॅब्युलरी वाढते, शब्द संपत्ती तुमची वाढते, शब्द सामर्थ्य वाढतं, तुम्हाला खूप शब्द मिळतात त्यातून. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर ह्या कविता, वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. तो मिस्टर इंडिया सिनेमा बघताना मला ह्याची आठवण आली. वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे. काय वाटतं मला, की एक मंद झुळूक वाऱ्याची जी येते ना अशी, खूप गरम होत असताना अशी जेव्हा ती येते, ती इतका गारवा आणि सुख आपल्याला देते. सुखद झुळूक म्हणतात त्याला. ती झुळूक मी व्हावं, आणि मग ती झुळूक झालं की आपण एनिवेअर वी कॅन गो. वाड्याच्या पाठी जातो, शाळेमध्ये जाऊन गंमत बघूया, अरे अगदी लोकसभेत जाऊन बघूया, मोदीजींना जवळून बघता येईल, अशी ती जी गंमत आहे ती त्या कवितेत आहे. बाळ जातो दूरदेशा मन गेले वेडावून, आज सकाळपासून आज परदेशी मुलं जातात प्रत्येकाची. किती आम्हाला ही चौथीत कविता होती. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. माहितीये ना, दशरथांनी श्रावण बाळ कावडीवर घेऊन चालला होता आई वडिलांना, आणि दशरथाला वाटलं की पाण्याच्या तिथे श्वापद आहे, हरिण आहे किंवा आणि काही आहे श्वापद, म्हणून त्यांनी बाण मारला आणि तो श्रावण बाळाला लागला. पुढे त्याचं काय काय झालं, पुढे ते शाप कसे दशरथांना भोगावे लागले, हे सगळं आपल्याला माहिती. पण ती कविता, अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. हा, तर पण आजी मला एक म्हणजे डाऊट होता. आता लग्नाच्या आधी आपण एक कार्यक्रम म्हणजे असतो लग्नाच्या आधी, त्याला संगीत म्हणतात. पण ही कॉन्सेप्ट नक्की काय, आणि हे कविता त्याच्यामध्ये येते का? मला नेहमी असं वाटतं की म्हणजे मी असा विचार करते की ही संगीत हल्ली खूप आलं असं नाही आहे. तर आता घाणा भरतात लग्नाच्या वेळी, याला प्रासंगिक गीतं म्हणतात बरं का. तर ती कशी आहेत, लग्नाच्या वेळी घाणा भरतात सकाळी, त्यावेळी पण ओव्या म्हटल्या जातात. म्हणजे सगळीकडे गाणं आहे. मग आता आदल्या दिवशी संगीत का ठेवत असतील, तर मुलगी जाणार म्हणून मुलीकडचे थोडेसे दुःखी असतात, किंवा पूर्ण महिनाभर वगैरे ते कष्ट करत असतात, सारखं काय लग्नाची तयारी चालू असते, आणि मनामधून पुन्हा एस्पेशली आई बाबा हे
आतून थोडे हललेले असतात की इतकं माझं बाळ आता तिकडे जाणार. आणि तिकडचे लोक तिला त्यांच्याही घरी कष्ट झालेले असतात, कारण नवीन लग्नाची तयारी, आणि ती येणार, तिचं स्वागत, थोडेसे तेही धास्तावलेले असतात की बुवा हे कसं असेल, आपण त्याला नीट रिसीव्ह करू शकू का, ती आपल्याशी नीट होईल का, असे विचार. आणि इन अ खूप वे आपण बघतो की इवन म्हणजे कोणी स्ट्रेंजर्स वगैरे असले किंवा माहिती असलेली सुद्धा लोक, तर त्यांच्याबरोबर जरा ओपन अप व्हायला आपण गाणं Exactly. सुरुवात करतो की अगं तू गा ना, तुला येतं ना गायला, हां. तू गा, आम्ही सगळे मग तसे आणि मग एन्जॉयमेंट पण हळूहळू वाढते. आपण नाचतो. पण आता हल्ली ते खूप झालंय, नाचण्यातून रिलॅक्सेशन खूप आहे. खूप. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट, आता व्यायाम करा म्हणतात ना, किंवा मेडिटेशन, इट इज सॉर्ट ऑफ मेडिटेशन. त्यावेळी आपण सगळं बाकीचं विसरून जातो. वी फोकस ऑन वन थिंग. येस. आणि त्यातून आपण रिलॅक्स होतो, आपल्याला एक प्रकारचा व्यायाम होतो, आपल्याला एनर्जी मिळते. ही कारणं आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रासंगिक कविता म्हणजे काय, आता काहीतरी ते ओटी भरण असतं, म्हणजे काय तुम्ही म्हणता बेबी शॉवर, डोहाळ जेवण, त्यावेळी गाणं म्हटलं जातं. आता आणि एक गंमत मला इतकी जाणवते, पाळणा म्हणतात, म्हणजे बाळाला झोपवायला. एक बघा की असं आपण जर गाणं ऐकत आहे, आता तुम्ही ते कानात हेडफोन घालून गाणी लावून झोपता ना, मग हेच रिझन आहे. दॅट टाईप ऑफ गाणं म्हणायचं तर ओवी. हां, ओवी. तर ती ऐकूनच म्हणजे इतका आपल्याला झोप प्रसन्न, येते, हां. छान वाटतं, पीसफुल वाटतं की Yes. आपल्याला झोपच येते, मग काही विचारच राहत नाही. तर मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही हळूहळू कविता वाचा, कविता करा. आत्ता अगदी नवीन नाव म्हणजे गुरु ठाकूर. काय कविता करतोय हो, नटरंग मधली गाणी ऐका. इव्हन ही जी माणसाने माणसाशी माणसास वागणे, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसानी माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. इथेच आपण थांबूया असं मला वाटतं. हो. तर आत्ता ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला कळलं मराठी कवितेचं महत्त्व, आणि नुसतं मराठी कवितेचं नाही, कविता इन जनरल. वी लर्न दॅट कविता can be written by anyone, and it is imbibed in our heart. We just have to be able to pen it down. And we also learned that there are various types of kavita, from bhajans to bhavgeet to lavanya to balgeet and to lullabies or ovi, right? प्रासंगिक. म्हणजे कवितेचं डेफिनेशन पण आजी स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ इमोशन्स, आणि तू जे डिफाईन केलेलंस आधी 10 मिनिटापूर्वी, ते सुद्धा इन अ वे कविताच आहे. म्हणजे कवितेचं डेफिनेशनच एक कविता आहे. येस. सो विथ दिस थॉट इन माइंड आपण आता विल एंड दिस पॉडकास्ट. And please do look forward to the rest of the podcast. Please listen to the previous episodes if you haven't. And please like, share, and subscribe. Share it with everyone that you know, so they also get to listen to all of these important things and also get inspiration from it. Research a little after listening to this podcast. So thank you, Ajji. थँक्यू. आणि नेक्स्ट एपिसोड. थँक्यू एव्हरीबडी. प्लीज Yeah. लिसन, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. Thank you. And the next episode, we'll be talking about drama or natak along with you. So Yes. look forward to that. Thank you. Disclaimer. This podcast does not wish to harm any values or opinions of any person or community. This is merely a history podcast to share information.